फिरवून ठेवलंय. पण तू काळजी करू नको, देवी आई आहे तुझ्या बरोबर. ती लवकरच त्याला घरी घेऊन येईल. मॅडम अहो त्याचं काय ना, मी तुम्हाला सांगणारच होते. मणी सर आज घरी आउट हाऊसला. स्वानंदी, स्वानंदी, ऐको. हॅलो हॅलो स्वानंदी. फोन कट का केला? बरी असेल ना? का संचिता तिला त्रास? नाही नाही, स्वानंदीला भेटायला जायला हवं. कदाचित संकटात असेल. पण मी गेलेली मणीला आवडणार नाही ना. मी काय, अरे कुणाला आवडो किंवा न आवडो, माझी मुलगी संकटात आहे, मला जायला हवं. बस मी जाणार. मी खरंच आज जाऊ? मला या घरातून मणीने निघून जायला सांगितलं होतं. नाही नाही, मी जाणार आतमध्ये. एक मिनिट मॅम, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही कारण तशी परवानगी नाहीये मला. आणि शालिनी मॅमची ऑर्डर आहे तशी. तिचं काय जाते ऑर्डर द्यायला? माझ्या मुलीला त्रास देते आणि मला परवानगी देत नाही. मी आतमध्ये जाणार. परवानगी द्या किंवा नका देऊ. एक मिनिट मॅडम, असं करू नका. तुम्ही जर घरात गेलात ना तर माझी नोकरी जाईल. मी समजू शकते तुझा नाईलाज आहे, पण इथे प्रश्न माझ्या मुलीच्या जीवाचा आहे आणि तिच्या समोर मला कुठल्याही गोष्टीची किंमत नाही. कळलं? बाजूला हो. प्लीज मॅडम, असं करू नका. तुम्हाला आतमध्ये नाही जाता येणार. बघूया मला कोण रोखतंय. मी जाणार. ऐका मॅडम, तुम्हाला काय गडबड चाललीये? कशाला ओरडतोय इतक्या मोठ्याने? हे सभ्य लोकांचं घर आहे, माहितीये ना? सॉरी मॅडम, या बघा ना, घरात शिरायचा प्रयत्न करत होत्या आणि शालिनी मॅमने यांना घरात घ्यायचं नाही अशी ऑर्डर दिली होती, म्हणून मी यांना थांबवत होतो. तर या माझ्याशीच वाद घालत होत्या. हो मॅम, त्याच्याशी का वाद घालताय? मम्मांनी सोडायचं नाही असं सांगितलंय त्याला. त्याची ड्युटी तो निभावतोय. मग आणि तुम्ही काय येता हो सारख्या सारख्या? सांगितलंय ना तुम्हाला एकदा, इथे येऊ नका. संचिता, मला माहितीये तुम्ही स्वानंदीला कामाला जुंपलीये, म्हणून मी आले इथे. ओ मॅम, तिला कामाला बी मला काही जुंपली नाहीये. आम्ही साधे तिळाचे लाडू बनवते. तरी सुद्धा मी तिला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. आता तुम्ही तिला भेटायला जाणार म्हणजे तिला मदत करणार. मदत करणार. मुलगी आहे माझी ती. बर, जाऊ दे यांना. मुलीला भेटून यांचं